सर आम्हाला थोडं समजावून सांगता का, म्हणजे मिंट वाईज तुम्ही कसं याला डिस्क्राईब केलंय किंवा एक कुठल्या कुठल्या यात काय काय डिफरन्स आहे? ते आपलं जे कलेक्शन हा. आहे ते मिंट वाईज आहे. ओके. मिंट वाईज म्हणजे कसं, एक शिवाजी महाराजांचं नाणं बॉम्बे मिंटला पण छापलं जातं, कोलकाता मिंटला, हैदराबाद मिंटला, नोएडा मिंटला. मिंटला, असे 4 टकसाळी आहेत तर तिथं छापल्या जातं ते. तर मुंबई टकसाळीचा जो लोगो कॉईनवर येतो तर तो शंकरपाळी ह्याच्यासारखा येतो. त्यानंतर 1962 पर्यंत कोलकात्याला काय लोगो नव्हता. कोलकात्याला लोगो नव्हता, तिथं पुढे काही लोगो नाही पडलेले. हैदराबाद मिंटला 53 ते 60 पर्यंत असा लोगो होता. 1960 ते 1968 हा लोगो होता आणि नंतर त्यांचं डायरेक्ट पुढं स्टार म्हणून कंटिन्यू आतापर्यंत 2024 पर्यंत झालेलं आहे. आणि नोएडाला म्हणजे डॉटला. हे असे प्रत्येक प्रकारचं त्यांचं ती चिन्ह आहे, म्हणजे ती नाण्यावरनं कळणार आपल्याला की डायमंड नाण्यांचे इयर लिहिलेलं असतं ना, त्याच्या खाली हे चिन्ह असतात सगळे इयरच्या खाली. आणि हे जे ती फॉर्जन मिंटला म्हणजे जे 50 पैसे 25 पैसे 1 रुपया बाकीच्या देशात छापले जातात तर ते देशातले ही कोरिया म्हणजे ह्यांचे वेगवेगळे डिफरंट आहे. स्टार डॉट वगैरेच येतात, फक्त ती पहिल्या डिजिटच्या खाली स्टार येतो, नंतर पहिल्या डिजिटच्या खाली डॉट येतो, लास्टच्या डिजिटच्या खाली स्टार येतो. म्हणजे हे असे प्रत्येकाचे सगळे ही मिंटचे प्रकार आहेत सगळे. ह्या प्रकारचे सगळे कॉईन आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे तुम्हाला 2 मिनिट सांगतो कशा प्रकारे ते. बघा, ही बॉम्बे मिंट आहे, ही हैदराबाद मिंट आहे आणि ही नोएडा मिंट आहे. तिथं लिहिलेलं आहे बॉम्बे, हैदराबाद, नोएडा. म्हणजे हा जी कॉईन आहे ॲग्रिकल्चरचा तर ती 3 प्रकारात छापल्या गेलेला आहे. ती मिंट वाईज कलेक्शन आहे आपलं सगळं पूर्ण असं. आणि जे काही काही ब्लँक आहेत ते काही मिंट अजून अवेलेबल म्हणजे आहेत पण आपल्यापर्यंत नाही पोहोचलेले. त्यामुळे आता हैदराबाद नोएडा ही जरा थोडी असल्यामुळे ते पोहोचले. डिटेल कळत आपल्याला याच्यावर कुठल्या याच्यात पूर्ण. आणि कॉईनचे प्रकार बारके बारके असल्यामुळे ते झूम करून फोटो त्याची सेम इमेज घेतलेली, ती सेम इमेज घेतलेली की जेणेकरून त्याचं वेट डायमीटर दिसलं पाहिजे आपल्याला, दिसलं पाहिजे, माहिती कळली पाहिजे त्याची सगळी. त्या अशा प्रमाणे केलेलं आहे सगळं. आणि हे तुम्हाला कुठं भेटत गेले म्हणजे हे बाबा गेले आपण 18 वर्ष झालं मी कलेक्शन करतो. तर बारामतीत तर मला कोण सापडलं नाही आज तागात 18 वर्षात. म्हणजे माझं लहानपण पण बारामतीत गेले तर ती कलेक्शनचं कोण सापडलं नाही मला. ते असंच पाहुण्यांकडनं मित्रांकडनं आपले सगळे कर्मचारी असतील कोण असतील बाहेर फॉरेनला मित्र जे फिरायला जातात त्यांचे पाहुणे जातात फिरायला त्यांच्याकडनं फॉरेनचे 200 देशातल्या नोटांचं कलेक्शन केलेले त्यांचे कॉईन आहेत. आणि त्यांची पण दुसऱ्या देशांची पण माहिती फ्लॅगमध्ये त्यांचा शीटमध्ये त्यांचा फ्लॅग, त्यांचं क्षेत्रफळ किती, त्यांचं पॉप्युलेशन किती, ती सगळी माहिती त्याच्यात लिहिली जेणेकरून म्हणजे आपल्या बघून त्या देशाची पण माहिती भेटेल. एसके हॉबीवर्ल्डचं जे आपलं प्रदर्शन आहे तर त्याच्या मार्फत A to Z माहिती मुलांपर्यंत गेली पाहिजे सगळी. हा विषय त्याला कम्युनिटी कॉईन म्हणतात. हे सगळे 60-70 प्रकार आहेत 5 रुपयामध्ये या चित्रांचे कोणाच्या स्मरणार्थ काढलेले. म्हणजे कोणाच्या स्मरणार्थ काढलेले 100 वर्ष झाले 150 वर्ष झाले त्या प्रमाणात ती काढलेली सगळे.